नमस्कार, मी पूनम. स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये. हा वार आहे गुरुवारचं. इथं माझं गुरुवारचं सकाळचं रुटीन शेअर करण्यासाठी घेतलं आहे. नवीन ब्लॉगला नवीन अशी सुरुवात केली होती. तर रोजच्या आपल्या घरातल्या कामांना पण सुरुवात केली होती. आज सकाळी लवकर उठून किचन सगळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि पुसून म्हणजे क्लीन करून घेतला. पूर्ण किचन क्लीन करून घेतला, भांडे घासून घेतलेले आहेत. आणि रात्री मी गव्हाची खीर करण्यासाठी रात्रीच गहू स्वच्छ धुवून भिजण्यासाठी टाकले आहेत. आणि इथं मी सकाळसाठी चहा पण करण्यासाठी घेतला आहे. तर सगळं किचन क्लीन करून घेतलेलं आहे. किचन सगळं असा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आणि आज आहे हनुमान जयंती. तर माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. तर इथं ना मी खीर करायला घेतलेली आहे गव्हाची, कारण मला गव्हाची खीर आवडती. त्यामुळं म्हणलं आज गव्हाची खीर करू. आणि आजच्या दिवशी ना आमच्या गावाकडं असं हनुमान जयंती दिवशी खीर करतात गव्हाची. त्यामुळं मला गव्हाची खीर पण जास्त अशी आवडती. तर तीच आधी तर करण्यासाठी घेतलेली आहे. रात्रभर गहू इथं भिजवून घेतलेले आहेत मी. आणि हे गव्हाची खीर करताना ना दिवसभर पाण्यात ठेवून मग ते सुकवून मिक्सरमध्ये फिरवून थोडासा त्याचा असं हे असतं ना, भरडून म्हणजे घेऊन त्याचं पाकडून काढायचं असतं. ते भुसा काय असं म्हणतात, ते काढायचं असतं. ते काढून मगच इथे छान खीर अशी बनती. तर इथं सकाळचा चहा आणि केक असं घेतलेला आहे मिस्टरांसाठी, माझ्यासाठी. मुलांना दुसरा नाश्ता दिला होता. तर रात्रीच मिस्टरांनी नारळ पण आणलं होतं. सकाळी इकडं म्हणलं मला सोलून फोडून द्यायचं नारळ. तर तेच मिस्टरांनी तर नारळ फोडून आणि सोलून दिला आहे खीर करण्यासाठी. ओलं खोबरं चांगलं लागतं खीरमध्ये. आणि तर म्हणलं आज खीर करू. तर रुटीन पण आजचं शेअर करण्यासाठी घेतलं आहे हे. तर नारळ सोलून घेतला आहे. आज करणार आहे दुपारच्या जेवणामध्ये कोबीची भाजी. तर त्यासाठी तर कोबी पण रात्रीचा आणून ठेवला होता. तर आता कट करून घेणार होते कोबीची भाजी आणि चपाती असं जेवण होतं. आणि गूळ पण आणला होता इथं, अर्धा किलो गूळ आणला होता. जितका लागणार आहे तितकाच घेतलेला आहे. तर हे केसर होतं, हे पण पिशवीमध्ये भरून ठेवलेलं आहे, नारळाचं केसर. आणि आता कुकरमध्ये मी गहू पण शिजण्यासाठी टाकलेलं आहे. तोपर्यंत इकडं मी घरामधलं बुद्धांची मूर्ती, हे दोन असे प्लॅन म्हणजे होते माझ्याकडं ठेवलेले, ते पण सगळं इथं मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता छान असं. आणि सगळं पुसून घेतलेलं आहे आता, हे धुवून पुसून घेतलेले. दिवाबत्ती पण आता छान अशी करणार होते मी. त्यामुळं इथं सगळं बुद्धांची मूर्ती स्वच्छ अशी क्लीन करून घेतलेली आहे. आणि हे इथं मी जे ठेवते ना झाड आणि बुद्धांची मूर्ती, हे पण सगळं क्लीन करून घेतलेलं आहे. आणि जिथलं तिथं असं ठेवलेलं आहे. 2 झाड पण आहेत माझ्याकडं प्लॅन्ट असे बांबूचे, तर हे पण ठेवलेले आहेत. आणि आता हे घरातले कामं तर चालूच आहे सकाळचं. म्हणलं आज सकाळीच ब्लॉगला सुरुवात करू. तर इथं मी म्हणलं हा दिवा पण होता माझ्याकडं, त्यातली वात काढून घेतली. आणि इथं हा पितांबरीनीचा असा छान दिवा पण घासून घेतलेला आहे घरामध्ये दिवाबत्ती करण्यासाठी. आणि इकडं कुकरच्या शिट्ट्या थोड्या जास्तच करून घ्यायच्या असतात गव्हाच्या शिट्ट्या ह्या. तर हा बंद करून घेतला होता गॅस. आणि ह्याच्यामध्ये मी पितांबरी आणि डाबर गोळे असते ना ते, आणि आपलं कॉक्रोचची पावडर असते ना ते ठेवलेली आहे. कॉक्रोच तर नाहीत घरामध्ये. जर एखादा दिसला तर मी लगेच ती पावडर टाकत असते, त्यामुळं कॉक्रोच बिलकुल होत नाहीत घरामध्ये. आणि हे सगळं दिवा स्वच्छ घासून घेतलेला आहे. आणि इथं दिवाबत्ती छान अशी घरामध्ये केली. आणि सकाळी माझ्याकडून थोडासा चहा सांडला होता, तर ही माझ्या मोठ्या मुलाची भूक होती, त्याच्यावरती सांडलं का बघत होते, पण नव्हतं काय सांडलेला. एक पानावर थोडासा सांडला होता, ते पान फाडून टाकलं होतं मी असं. आणि इतका नव्हता पण थोडासा सांडला, ते पण वही बघून ठेवलेली आहे अशीच. आणि आता घरातले कामं तर चालूच होते. आणि ही चटईवरती पण सकाळी चहा थोडा सांडला होता, ही पण चटई सकाळीच धुवून ठेवली होती. थोड्या वेळानंतर इथं मी इथं सुकण्यासाठी पण टाकलेली. आणि घरातच कांदा असा कट करून ठेवलेला आहे सुकण्यासाठी, कारण ऊनच नाही. आता थोडंसं इकडं पुण्यामध्ये तर दुपारचं पाऊसच सुरू झालेला आहे, ऊनच पडत नाही. थोडंसं पडतं ऊन आणि लगेच पाऊस चालू होतं. त्यामुळं तर कांदा असा जास्त काय उन्हात ठेवताच येत नाही. घरातच टाकलेला आहे, पंखा वगैरे लावते आणि घरातच सुकवला. आणि इकडं कुकरचं बघितलं, गहू शिजलेले आहेत का, नव्हते शिजले. आणखी एक 4-5 शिट्ट्या देण्यासाठी कुकर लावला होता. तोपर्यंत म्हणलं कोबीची भाजी पण करू. त्यासाठी इथं कोबी कट करून घेतलेला आहे, बारीक असा कोबी कट करून घेतलेला आहे. आणि इकडं मी खोबरं आणि जितका पाहिजे तितका गूळ कट करून घेतलेला आहे खीर बनवण्यासाठी. आणि त्यानंतर कुकरच्या शिट्ट्या आणखी 4-5 अशा काढून घेतल्या. आधी 7-8 काढून घेतल्या, त्यानंतर 4-5. कारण हे गहू आहे ना असे, त्याला व्यवस्थितच सगळं केलं तर ती छान असे शिजतात. नाही तर मग आपण असेच टाकले की गहू शिजत नाहीत लवकर, भरपूर वेळ लागतो. खाण्यासाठी तरी खीर छान होती, पण तसेच हिला म्हणजे हे पण आहे असं
मेहनत पण आहे, कुकर भरपूर शिट्ट्या द्याव्या लागतात ह्या खीरला. आणि त्याच्यामध्ये मी आपलं गूळ आणि खोबरं पण टाकलं मिक्स करून. आता हे आणखी थोड्या वेळ ठेवलेलं आहे. आणि जसं आपल्याला आवडतं तसं वरतून दूध टाकून, जशी खीर घेऊन दूध वरतून टाकून खाल्लं तरी छान, आणि नाही दूध टाकलं तरी पण अशी छान लागते. तर मला सगळ्यात जास्त ही गव्हाची खीर आवडते, त्यामुळे मी म्हणलं आज तर गव्हाचीच खीर करू. आणि खोबरं, नारळ टाकलं आणि एक 4च विलायची तर टाकल्या होत्या. आपल्या अशाच टाकल्या होत्या, बारीक नाही केल्या, फक्त आपलं बेलण्याने थोड्याशा हे केल्या आणि लगेच टाकलेल्या आहेत, कारण बारीक अशी पावडर वगैरे नाही करायची काही गरज. तर इथं 4 विलायची काढून घेतलेली आहे. गूळ पण डब्यातच ठेवलेला आहे, म्हणलं आणखी कशाला तर होईल त्यासाठी. आणि इथं छान अशी खीर करून झालेली आहे. फक्त ही खीर ना करताना थोडंसं ते मिक्सरमध्ये फिरवून घेऊन व्यवस्थित केलं तरच खीर छान होती. अशीच कुकरमध्ये टाकली तर किती पण वेळ लावला कुकर तर लवकर शिजत नाही. आणि आता हे कुकर असंच बेलण्यानेच विलायची फोडून घेतली आणि अशीच टाकलेली आहे. तर आता हे थोड्या वेळ 5-10 मिनटं असंच ठेवते गॅसवरतीच. आणि इकडं आता स्वयंपाक पण करून घेते. कोबीची भाजी, चपाती, आणि मिस्टर म्हणले होते भाकर कर, त्यामुळे इथं मी आज करणार आहे. ज्वारीची भाकर पण करणार आहे आणि गव्हाची खीर पण करणार आहे. तर इकडं कढई पण तापण्यासाठी ठेवली होती आणि साधी सोपी अशी कोबीची भाजी केलेली आहे. रेसिपी काही इथं शेअर केलेली नाही आहे. तर कोबी तर मी स्वच्छ असा धुवून घेत असते. 1-2 पाण्याने कोबी इथं धुवून घेते आणि थोड्या वेळ पाण्यात ठेवते, आणखी एक पाणी बदलते. आणि नंतर आता इथं जिरं नाही टाकलं, मोहरी आणि टोमॅटो, शेंगदाण्याचं कूट, कोथिंबीर, लसूण असं टाकून छान इथं मी कोबीची भाजी आजच्या दुपारच्या जेवणामध्ये करून घेतलेली आहे. तर कोबी पण छान झाला होता आजचा, तिखट असा चांगला म्हणजे करून घेतला होता आजचा कोबीची भाजी. आणि इकडं मी केल्या 4 भाकरी करून घेतल्या होत्या आणि मुलांसाठी चपाती अशी करून घेतली होती. तर छान आजचा स्वयंपाक होता. खीर पण केली होती. मुलांनी तर खीर खाल्ली नव्हती आणखी. मी पहिली खाल्ली, नंतर मग मिस्टरांनी खाल्ली होती. मुलांना वाढलं, पहिलं जेवण करण्यासाठी वाढलं होतं, त्यानंतर मग खीर म्हणले खातो नंतर. तर आता इथं स्वयंपाक सगळा झाला होता माझा आणि घरातलं आज सगळं किचन वगैरे स्वच्छ करून एक माझे कामं चालूच होते. म्हणलं आज किचन पण स्वच्छ सगळं, आणि काम पण झालं होतं. स्वयंपाक झाला. आता इथं मोठ्या मुलाला वाढत होते आणि त्यानंतर मी पण लगेच इथं माझ्यासाठी गव्हाची खीर खाण्यासाठी घेतली होती, कारण मला आवडती. मग त्यामुळे मी पहिली इथं खीर घेतली होती खाण्यासाठी. आणि इथं मुलाला चपाती, लोणचं हे आणलं होतं त्या दिवशी मी बाजारामधून. तर हे पण छान असं बाजारातलं लोणचं पण होतं. हे माझ्या मोठ्या मुलाला आवडतं. घरात जास्त लोणचं म्हणलं तर त्यालाच आवडतं, बाकी कोण खात नाही लोणचं जास्त. मी थोडंसं खाईल आणि तो खाईल, बाकी माझे मिस्टर आणि बारका मुलगा खात नाही लोणचं. तर इथं छान असं आजचं दुपारचं जेवण पण करून घेतलं. हा टायमिंग असेल 12 वाजले असतील, 12, 12:15. आणि इथं मुलाला जेवण दिलेलं आहे आता. आणि मी पण लगेच इथं खीर पण घेतली होती. तवा जास्त तापलेला होता, त्यामुळे तिथं नाही ठेवलं, इकडंच ठेवलेलं आहे. आणि थोडंसं दूध होतं, ते पण शिल्लक पातेल्यात टाकलं. आता इथं माझ्यासाठी खीर घेतली होती खाण्यासाठी. हा 12:15चा टायमिंग होता. तर कामं वगैरे उरकली. आता म्हणलं सकाळी चहा आणि केक नाश्ता केला होता, आता खीर अशी खाऊन घेतली. तर छान अशी खीर झालेली होती आणि खरं गव्हाची खीर छान लागते. तर ही अशी खीर म्हणलं करू. अशी तर करणं होत नाही, आपण जास्त म्हणजे करणं होत नाही, त्या म्हणलं आजच करू. तर आज इथं अशी गव्हाची खीर पण छान करून घेतली. त्यानंतर मिस्टर दुपारी जेवण करण्यासाठी येतात. त्यानंतर म्हणलं थोडंसं घरातले काम उरकले आणि जसं वेळ भेटेल तसं इथं मिरचीची देठं काढण्यासाठी घेतलेले, कारण मिरचीची देठं जास्त आहेत. त्यामुळं थोडे रात्री थोडेसे काढले होते आणि आता थोडेसे इथं काढण्यासाठी घेतलेले आहेत. एकदमच बसलं तर नाही होणार, एवढे कामं पण दुसरे असतात. त्यामुळं म्हणलं जसं जसं वेळ भेटेल तसं काढता येईल. आणि आता अर्धेशे काढून झालेले आहेत देठं मिरच्यांचे. तर आजचं रुटीन शेअर केलेलं आहे. आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा. ज्यांनी ब्लॉग बघितला त्यांना मनापासून धन्यवाद.